ओ साहेब, प्रियादाने तुम्हाला अर्जुन घरी बोलवले बघा. प्रियाने? होय. पण का? मला काही माहित नाही बुवा, पण अर्जुन बोलवलंय. येताय ना व? हा येतो, चल. प्रियाने आणि आत्ता बोलवले? काहीतरी काम असेल तुमचं. घबरा, मी जाऊन येतो. येस सर. येस सर. तुम्ही लक्ष ठेवा. येस हो सर. सर. आणि कोण आलं तर FRI. हो सर. या सर. बसा. दे तंबाखू. तंबाखू दे रे. तुला तर काही तमाशा येतच नाही. तुला उद्या तोटाचा बॉक्स देतो. दे. एक देऊ का? दे दे. दे आता आपलं तर आज आहे. आणि तिकडे ध्यान ठेवर का काशा पळून जाईल. मग नोकरीच गेली. मग तेल लावूनच. अरे तंबाखू खाऊस तर काहीतरी नाश्ता करायला दे, दे, होते. आईला लय तंबाखू पार केलं माझे गवाबे. हाय का बघावं लागल, पगार झाले नाही. मागच्या कशात. याला आता बरं माहित असते. हे बघ, हे चुना कसा आहे. चुना लाव आता तोंडाला. नाही दे रे दे. हप्ते घेणार तू. काय बोलतोय रे बापरे, हप्ते? मला सांग, कंडक्टरला ड्रायव्हरच्या पाहिजे त्याला ड्रायव्हरला कंडक्टर पाहिजे रे. हे माझ्या कामाला आलं. हा ड्रायव्हरला कंडक्टर पाहिजे ते. चुना दे रे दे. तोटा दे दे. तू काय मला सुरू देत नाहीस बाबा. नाही केलं तोटा. जाऊ दे, आणि इकडे चुंदा. माझा वाय चाललाय. तोटा नसतो की मला जाम. आता असं करू आपण. प्रिया, प्रिया. अरे यशवंत, ये 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 बैस बैस. काय झालं? हा काय बनलं? नमस्कार दादासाहेब. नमस्कार. प्रिया कुठे आहे? प्रिया आहे ना, इथेच इथे असणार घरी. बोल ना. हे बघ. काय बोलू? अरे काय चाललंय काय तुमचं? हा यशवंत, माझा कॉलेजचा मित्र. बर. हा तुम्हाला भेटायला आलाय. मला? हा इन्स्पेक्टर झालाय, पण बर. हिम्मत पास नाही, भित्र आहे. मी आणि भित्रा? अरे काय चाललंय काय? हा? आता हेच बघा ना. हा. हा तुम्हाला भेटायला आलाय. बर. मला? माझा हात मागण्यासाठी. अरे वा. नाही, म्हणजे तुमची दोघांची जोडी छान आहे. आणि तुझी हरकत नसेल तर मी यशवंतच्या आई वडिलांना भेटायला तयार आहे. असा मुलीसारखा का असतोय? मी अरे येतो. अरे अरे काय सांगायचं आजच्या मुलांना. खरंच. माझ्या मागे येऊ नकोस. थांब ना. थांब ना. काय करतेस हे? अगं प्रिया, काय चाललंय? राग आला? जास्त आहे, कोणी पाहिलं तर? अगं प्रिया, तू जसं समजते तसं काही नाही. मीही तेच म्हणते. माझं पण भातुकलीचा खेळ वाटतोय तुला? प्रिया प्लीज. का? मी काय आहे? नक्की आहे? तुला आवडत नाही का मी? प्लीज यार. मग स्पष्ट सांग ना. मी तुला आवडत नाही म्हणून. ते तरी कळू दे. पण लक्षात ठेव, मी प्रेम करते तुझ्यावर आणि करत राहणार जन्मभर. प्रिया. अरे साहेब आपण? या साहेब. नमस्कार रानबा साहेब. नमस्कार. बसा साहेब. कसं येणं केलं साहेब? तुमच्याच घरी निघालो होतो. माझ्या घरी? हो. कसं काय? म्हटलं आता तुम्ही वाटेतच भेटला, बरं झालं. बरं रानबाजी, हा दादासाहेबांवर जो काल प्रसंग घडला हा तो जीव घेणाच होता. हा साहेब, मला एक तसंच वाटतंय. साहेब, अण्णा जोपर्यंत जेलमध्ये होता ना, आमचा गाव कसा अगदी शांत होता बघा. बरोबर आहे.
रानबाजी, हा अण्णा आणि दादा हं? हे दोघे सख्खे भाऊ. पण हा लहान भाऊ मोठ्या भावावर जीव घेण्या प्रकार करतो. इट इज टू मच. त्याचं कसं आहे साहेब, माझी आणि दादासाहेबाची लहानपणापासूनची मैत्री, पण अण्णा मात्र लहानपणापासून अडवळणाला लागला. बर. दादासाहेबाचा गावामध्ये गवगव होता, दबदबा होता, पण बरोबर. अण्णाला मात्र ते पावत नव्हतं. म्हणून अण्णाचा दादासाहेबाच्या इस्टेटीवर पक्का डोळा. खरं म्हणजे माई दादा गेल्यानंतर ही सारी इस्टेट अण्णालाच मिळणार होती. पण पण काय रानबा, पण तो मल्हारी आडवाला ना, मल्हारी तो दत्तक पुत्र. म्हणून अण्णांनी त्याला 22 वर्षापूर्वी इथून उचलला आणि गायब केला साहेब. साहेब अजूनही त्या मल्हारीचा पत्ता लागला नाही हो. मी त्याच्याच शोधात आहे. असं हो. चांगलं झालं साहेब. मग आणि प्रिया, प्रिया साहेब बऱ्याच वर्षानंतर माई साहेबांना आहेत मल्हारी देवाच्या कृपेनं दिवस गेले. दादासाहेब हा कसं काय येणं केलं? नाही रानबा आणि मी घरी आलो तर बघतो ती ही चक्कर आल्यासारखी करत होती. काय समजे ना आम्हाला. थोड्या वेळ थांबलो, परत तिला जास्त त्रास व्हायला लागला. चला डॉक्टरकडे जाऊन पहिले चेकअप तर करून घेऊया. मॅडम माई साहेबांना चेक करा. चल चल चल. हं, सावकाश. झाल ना, झाल ना, सांभाळ. बरोबर आहे का? जीभ काढा. दादासाहेब आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? काय कसली? तुम्ही वडील होणार आहात. सांगताय काय? खंडोबाराया पावलाच रे देवा, तुझी पावलाच ती खरंच. डॉक्टर साहेब काही गोळ्या औषध वगैरे द्यायची? हो देतो ना मी. बरं ठीक. हे औषध घेऊन यायला सांगा. काही काळजी बरं, करू हा, नका. हा, सकाळ चालेल, संध्याकाळ द्या माई ठीक आहे, साहेबांना. ठीक आहे. टिकून जाईल. हो बरं बरं. राणबा हे घे, चल औषधी घेऊन ये. हा, गोळ्या वगैरे घेऊन ये येतो सगळं. दादासाहेब, हा? पण खरं म्हणजे आपल्याला खंडेरायाच पावला. हा, खंडेराया पावला. अरे काय आज माझी नवसाला पावलास, माझं मल्हारी दिलास आणि माझा मल्हारी हिरावून घेतलास. देतच आहे तू आणि हिरावून घेतच आहे तू. ते काय नाही. आज अमावस्या आहे, आज अमावस्या आहे. मी इथे बसून राहील आणि जाब द्यावा लागेल तुला. उपाशी तपाशी पाण्याचा थेंब सुद्धा न घेता दारात बसून राहील. किती दिवस माझी परीक्षा बघणार. माझा मल्हारी दे, मला माझा मल्हारी दे. तूच माझं सर्वस्व आहे. कुणाकडे जाऊ, कुणाकडे बघू. मी सर्वांना सांगते मल्हारी माझं दैवत आहे. मग हे कसं झालं? तू इथे असताना माझा मल्हारी कुठे गेला? आणून दे माझं पोरगा. मला काय माहित नाही. माझं पोरगा आणून दे. माझं मल्हारी काय खात असेल, काय पित असेल, तूच झालं.
विश्वास आहे. मल्हारी माझं दैवत आहे. माझं बाळ येईल, माझं बाळ येईल, माझं बाळ नक्की येईल. पक्षी आकाशात उडती, मासे पाण्यातही झोपती, अन्न असले विभिन्न लाल रक्ताचेच पाणी. पक्षी आकाशात उडती, मासे पाण्यातही झोपती. देव पण काय परीक्षा घेते बघ. मायदारा मावशीला इथे येऊन उपाशी बसतात. हो, इकडे दिवस गेले आणि तिकडे लेक रुपये पत्ता झालं. सुख असून सुद्धा उपभोगता येईना बघ. अगं तिकडं काहीतरी गाडीवाल्याने टाकलं बघ. हो, कपडे दिसत आहेत. अरे देवा, हे तर माझं मल्हारीच. देवा, माझं मल्हारीच आहे. कुठे गेला असेल माझा मल्हारी? कुठे असेल माझा मल्हारी? खंडेराया, माझा मल्हारी कुठे सांग. माझा मल्हारी कुठे असेल? पाण्यातही झोपती, अन्न असले विभिन्न लाल रक्ताचेच पाणी. सांगारे केली कुणी, सांगारे केली कुणी. मल्हारी, लवकर माघारी ये. तुझी आई तुझी वाट बघते. खंडेराया, माझा मल्हारी कुठे असेल तू त्याचं रक्षण कर. माझं मल्हारी. अरे